3, 2, 1. हाय, मी रोहिणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. काल नवरात्रीचा 4था दिवस होता आणि कालचा पिवळा कलर होता. सकाळी अगोदर माझ्या मुलीला शाळेत पाठवून दिलं. त्याच्यानंतर आरतीवाले आरती करून गेले होते. मग मी अगोदर कॉफी घेतली माझ्यासाठी करून. त्याच्यानंतर मग भाताचा कुकर लावला. बाकीचं जेवण झालेलं होतं, फक्त भात आणि रस्साभाजी राहिली होती. माझे तर उपवासच चालू आहेत. फक्त जेवणासाठी पप्पा, आई आणि ज्ञानदा तिघच होते. कुकरलाच मी एका डब्यात भात आणि एका डब्यात राजमा शिजायला टाकला होता. मग गॅसवर कढई ठेवली. कढईत तेल टाकलं. तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, वाटण टाकलं. त्याच्यामध्ये कांदा मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ टाकलं आणि परतून घेतलं. चांगलं परतलं. शिजवलेला राजमा त्यामध्ये टाकला. इकडे भाजीला उकळी येईपर्यंत मी राहिलेली भांडी घासून घेतली अगोदर. भाजी उकळल्यानंतर भाजी डब्यातच काढून घेतली आणि भांडी ओटा करून घेतला. काही जणांना असं पण वाटू शकतं की मी रोज घरचाच व्हिडिओ टाकते. आता घरीच आहे काही दिवस झालं आणि काही कारणामुळे बाहेर पण नाही गेलेली. आता बघू कधी होईल शक्य बाहेर जायचं, काय मी आत्ताच सांगू शकत नाही. ज्ञानदाच्या स्कूलला सुट्टी असेल तेव्हा जाईन. इथे माझं सगळं भांडी ओटा करून झालं होतं. आता झाडू आणि फरशी राहिली होती फक्त. मग अगोदर झाडू मारला आणि नंतर फरशी पुसली. सगळं काम झालं तेव्हा 11 वाजल्या होत्या आणि मला वेळ होता कारण 12 वाजता मला दीदीला आणायला जायचं होतं. म्हणून तोपर्यंत मी कपाट आवरायचं घेतलं, कारण आता खूप दिवस झाले कपाटाकडे लक्षच दिलं नव्हतं. या अगोदर कपाटातलं सगळं सामान बाहेर काढलं मी. आता घर आवरताना दीदीनं जेवढं पण सामान बाहेर काढलं होतं मी तर तसंच कसं पण ठेवलं होतं. आणि आमच्या इथे कोणी पण फिरायला गेलं की दीदीसाठी काही ना काही घेऊनच येतं, त्याच्यामुळे तिच्याकडं सगळं सामान भरपूर झालेलं आहे. सगळं सामान बाहेर काढल्यानंतर पर्स ठेवताना खूप पर्स झाल्या होत्या. त्याच्यानंतर मी त्या पर्स सगळ्या एकत्र करून त्याचा एक व्हिडिओ घेतला, कारण तिला शाळेतून आल्यावर मला दाखवायचा होता म्हणून. एवढं सगळं असून पण ना बाहेर गेलं की तिला काही दिसलं की ती तिला पाहिजेच असतं, मग ते घरी किती पण असू द्या. मग मी सगळं कपाट आवरून घेतलं. कपाट आवरेपर्यंत 12 वाजल्याच होत्या. मग तिला शाळेतून आणण्यासाठी गेले. आणि माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.